तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा आता कोणत्या तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, याची माहिती थेट शासनानेच आपल्याला दिलेली आहे. व त्याचनंतर आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या कोणत्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर हे हप्ता जमा होणार आहे याची देखील माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हे अधिकृत अकाउंट आहे महिला व बालविकास मंत्री श्री अदितीजी तटकरे यांचं. तर त्यांनी या हप्त्याबद्दल काय माहिती दिलेली आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. तर त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही 23 फेब्रुवारी 2026 पासूनच सुरू करण्यात आलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री श्री अदितीजी तटकरे यांनी अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो 23 फेब्रुवारी रोजीपासूनच तांत्रिक पद्धतीने जमा करण्यास सुरुवात ही झालेली आहे. आणि आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच 2 ते 3 दिवसांमध्ये हा जो हप्ता आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे. पण सर्वात आधी कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर ज्या ज्या महिला लाभार्थ्यांचे अकाउंट हे इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकमध्ये आहे, सर्वात अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत. आणि ते का, तर ही जी बँक आहे ती डायरेक्टली शासनाशी जोडली गेलेली बँक आहे. ही एक गव्हर्नमेंट बँक आहे. त्यामुळे या बँकमध्ये शासनाचे व्यवहार हे जलद गतीने होतात. त्यामुळे या बँकमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतात. आणि इतर नंतर मग बाकीचे जे काही खाते असतील, मग SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल व इतरही तुमची कोणती खाते असतील त्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. तर ही होती याविषयीची महत्त्वाची अपडेट. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.